वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करणार आहे स्टॅटिस्टिकल टेक्निकमध्ये रॉ डेटाचे न्यूमेरिकल हाऊ टू कॅल्क्युलेट द मीन। बघा इथे मीनला आपण कॅल्क्युलेट करणार आहे। बघा टाइप 1 प्रॉब्लेम बेस्ड ऑन द रॉ डेटा, म्हणजे रॉ डेटा इथे आपल्याला दिलेला आहे, सिम्पली नंबर्स तुम्हाला इथे दिलेले आहेत, त्याचा आपल्याला मीन कॅल्क्युलेट करायचं आहे बाय यूजिंग द डायरेक्ट मेथड और शॉर्टकट मेथड। म्हणजे शॉर्टकट मेथड म्हणजे ॲज्युम मीन मेथड। बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। तसेच तुम्हाला MSBTचा सिलेबस, क्वेश्चन पेपर अँड सोल्युशन, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर अँड सोल्युशन आणि फुल्ली रेकॉर्डेड कोर्स हवा असेल तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा, त्याची लिंकसुद्धा तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मग आता इथे न्यूमेरिकल सॉल्व करू। टाइप 1 प्रॉब्लेम बेस्ड ऑन रॉ डेटा, मीनचे न्यूमेरिकल आपल्याला सॉल्व करायचे आहेत, कॅल्क्युलेट द मीन। बघ एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत। क्वेश्चन 1चं सोल्युशन सिम्पली तुम्हाला रॉ डेटा इथे दिलेला आहे, क्वेश्चन 1ला इथे सॉल्व करू। कॅल्क्युलेट द मीन ऑफ द फॉलोइंग ऑब्झर्वेशन, आपल्याला ऑब्झर्वेशन काय काय दिलं आहे इथे राईट डाऊन करतो। 480, देन नेक्स्ट 492, देन नेक्स्ट 490, देन नेक्स्ट 500, देन नेक्स्ट 515 अँड लास्ट वन 505। बघा अशा प्रकारचा डेटा तुम्हाला इथे दिलेला आहे 505। कॅल्क्युलेट द मीन बाय यूजिंग डायरेक्ट मेथड। फर्स्ट आपला काय आहे ए, बाय यूजिंग डायरेक्ट मेथड, बाय यूजिंग डायरेक्ट मेथड। बघा डायरेक्ट मेथडचा फॉर्म्युला काय आहे, एक्स बार इज इक्वल टू म्हणजे मीन म्हणजेच काय एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय अपॉन एन। एक्स आय म्हणजे काय, जेवढे सुद्धा ऑब्झर्वेशन तुम्हाला दिलेले आहेत समेशन ऑफ एक्स आयचं आपल्याला ॲडिशन करायचं आहे। बघा सगळे ऑब्झर्वेशनचं ॲडिशन करतो। 480 प्लस 492 प्लस 490 प्लस 500 प्लस 515 प्लस 505 डिवाइड बाय एन म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन। ऑब्झर्वेशन किती आहेत काउंट करू, 1 2 3 4 5 6, म्हणजे किती आला, एनची व्हॅल्यू किती झाली, 6 झाली। बघा आता इथे आपण एक्स बार कॅल्क्युलेट करू बाय यूजिंग डायरेक्ट मेथड। बघा सिम्पली इथे कॅल्क्युलेशन करतो। 480 प्लस 492 प्लस 490 प्लस 500 प्लस 515 प्लस 505। बघा आन्सर आलं तुमचं 2982 डिवाइड बाय 6। 2982 डिवाइड बाय 6 केलं तुमचा आन्सर येते 497। बघा तुमचं इथं फायनल आन्सर किती आहे, 497। बघा तुमचं इथे फायनल आन्सर किती आहे, 497 बाय यूजिंग डायरेक्ट मेथड, बाय यूजिंग डायरेक्ट मेथड। बघा आता नेक्स्ट मेथडचा यूज करू इथे। नेक्स्ट मेथडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट मेथड इथेच करतो बी, बाय यूजिंग शॉर्टकट मेथड और ॲज्युम मीन मेथड, बाय यूजिंग ॲज्युम मीन मेथड, बाय यूजिंग ॲज्युम मीन मेथड। बघा सिम्पली बाय यूजिंग ॲज्युम मीन मेथडचा यूज करतो इथे। इथे आपल्याला एक मीन ॲज्युम करायचं आहे। स्वतः डेटा लिहून घेतो। बघा स्वतः डेटा इथे लिहून घेतो। इथे टेबल बनवतो, त्यासाठी आपल्याला टेबल बनवावं लागेल। टेबल इथे राईट डाऊन करतो। बघा एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे, सिम्पली तुम्हाला इथे प्रोसेस फॉलो करायची आहे, सिम्पली तुम्हाला इथे प्रोसेस फॉलो करावी लागेल। बघा आपल्याला ऑब्झर्वेशन काय आहेत, ऑब्झर्वेशन बघा हे तुमचं काय एक्स आय, इथे आपला काय आहे डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए। डी आयचा फॉर्म्युला काय एक्स आय मायनस, ऑब्झर्वेशन काय 480 नेक्स्ट काय 492, नेक्स्ट काय 490, देन नेक्स्ट काय 500, नेक्स्ट काय 515, नेक्स्ट काय 505। इथे आपल्याला काय करतो बघा एची व्हॅल्यू ॲज्युम करायची, म्हणजे एक कुठला तरी एक आपल्याला मीन ॲज्युम करायचं आहे। तर बघा सिम्पल आहे, कॅल्क्युलेशनसाठी तुम्ही कुठलीही व्हॅल्यू यातली घेऊ शकता, आन्सर तुमचं सेमच येणार। आता कॅल्क्युलेशनसाठी मी काय करतो इथं 500 घेतो। बघा एची व्हॅल्यू किती घेतो, एक ॲज्युम करतो ए इज इक्वल टू 500। त्यानुसार आपल्याला पुढची कॅल्क्युलेशन आता करायची आहे, डी आयची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे।
बघा एची व्हॅल्यू किती आहे 500. बघा यातली एक व्हॅल्यू यातली एक व्हॅल्यू घेतली, म्हणजे ऑब्झर्वेशनमधली आपल्याला एक व्हॅल्यू घ्यायची, कुठली पण यातली एक व्हॅल्यू घेऊ शकता, आन्सर तुमचं सेमच येणार. 490 घ्या, 500 घ्या, कुठलंही घ्या. बघा आता इथे किती घेतलं मी, एची व्हॅल्यू 500 ॲज्युम केली. आता इथे काय येईल डी आय बघा, एक्स आय मायनस आहे, एक्स आयची व्हॅल्यू किती आहे 480 मायनस 500 मायनस 20. देन एक्स आयची व्हॅल्यू किती आहे 492 मायनस 500 मायनस 8. देन किती आहे 490 मायनस 500 किती आलं मायनस 10. देन 500 मायनस 500 काय होईल 0. देन 515 मायनस 500 15. आणि नेक्स्ट लास्ट वन 505 मायनस 500 किती आलं 5. किती आलं 5. बघा इथे आपल्याला सिम्पली फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता याचा फॉर्म्युला यूज करू. एक्स बार इज इक्वल टू म्हणजे मीनचा फॉर्म्युला, मीन इज इक्वल टू एक्स बार इज इक्वल टू ए प्लस समेशन ऑफ डी आय अपॉन एन. ए प्लस समेशन ऑफ डी आय अपॉन एन. बघा एची व्हॅल्यू किती अज्युम केली होती 500. एची व्हॅल्यू किती अज्युम केली होती 500. समेशन ऑफ डी आय. मग या सगळ्यांचं आपल्याला समेशन घ्यायचं आहे. बघा या सगळ्यांचं आपल्याला काय घ्यायचं, समेशन इथे घ्यायचं आहे. सिम्पली समेशन इथे राईट डाऊन करतो मी इथे. मग या सगळ्यांचं आपल्याला काय पाहिजे, इथे समेशन पाहिजे, समेशन ऑफ डी आय. या डी आयचं काय पाहिजे आपल्याला, इथे समेशन पाहिजे, समेशन ऑफ डी आय. बघा मायनस 20 मायनस 8 मायनस 10 प्लस 15 प्लस 5 किती आलं मायनस 18. किती आलं मायनस 18. बघा इथे किती आलं मायनस 18 डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत बघा. ऑब्झर्वेशन किती आहेत 1 2 3 4 5 6. एन म्हणजे काय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. बघा आता एक्स बार बाय ॲज्युम मीन मेथड किती येतो बघा, मायनस 18/6 किती आलं मायनस 3. म्हणजे 500 मायनस 3 किती येईल बघा 500 मायनस 3 497. बघा सेम तुमचा आन्सर आलेला आहे बाय डायरेक्ट मेथड और बाय यूजिंग द शॉर्टकट मेथड. बघा 18 डिवाइड बाय मायनस 18 डिवाइड बाय 6 किती येईल मायनस 3. प्लस मायनस काय होईल मायनस 500 मायनस 3 किती होईल 497. हे तुमचं झालं फायनल आन्सर. हे तुमचं झालं फायनल आन्सर बाय यूजिंग द ॲज्युम मीन मेथड और शॉर्टकट मेथड. ॲज्युम मीन मेथड और शॉर्टकट मेथड. बघा एकदम सिंपल न्यूमरिकल आहे. अशा प्रकारचे न्यूमरिकल जिथे एक्झाममध्ये विचारतात 2 to 4 मार्क्ससाठी. बघा याचं तुम्ही नोट डाऊन करा. देन आपण नेक्स्ट न्यूमरिकल सॉल्व करू. बघा सेम तेच न्यूमरिकल आहे, थोडा डेटा इथे त्याने चेंज केलेला आहे. याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करा. देन आपण नेक्स्ट न्यूमरिकल सॉल्व करू. देन नेक्स्ट न्यूमरिकल सॉल्व करू. सेकंडवाला न्यूमरिकल सॉल्व करू. इथे काय सांगितलं आहे फाइंड के इफ मीन ऑफ द फॉलोइंग ऑब्झर्वेशन इज 16. बघा इथे आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि मीन आपल्याला किती दिलेला आहे 16 दिलेला आहे. बघा सर्वात पहिले गिवन डेटा लिहून घेतो. इथं मी काय दिलं आहे गिवन आपल्याला क्वेश्चन 2चं सोल्युशन 11 10 14 17 के 23 आणि 27. आणि आपल्याला मीन दिलेला आहे. मीन म्हणजे काय, मीन म्हणजे एक्स बार आपल्याला दिलेला आहे किती आहे 16. किती आहे 16. बघा बाय यूजिंग डायरेक्ट मेथड. सिम्पली डायरेक्ट मेथड आता इथे यूज करायचं आहे न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी. बघा मीनची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे 16 दिलेली आहे. 16 इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय. जेवढे सुद्धा ऑब्झर्वेशन दिले त्यांचं आपल्याला काय करायचं ते ॲडिशन करायचं आहे. ऑब्झर्वेशन इथं 11 प्लस 10 प्लस 14 प्लस 17 प्लस के प्लस 23 प्लस 27 डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन काउंट करू किती आहे तिथे 1 2 3 4 5 6 7. बघा टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत 7. म्हणजे एनची व्हॅल्यू किती आहे 7 आहे. बघा सिम्पली आता इथे कॅल्क्युलेशन करू. बघा 7ला इथे मल्टिप्लाय करू 16 × 7. बघा 16 × 7 किती होतं आहे 1112. किती होतं आहे 1112. देन वरच्या ऑब्झर्वेशनचं ॲडिशन करू सगळ्यांचं. बघा 11 प्लस 10 प्लस 14 11 प्लस 10 प्लस 14 प्लस 17
प्लस 23 प्लस 27. बघा 102 किती आलं ॲडिशन 102 आणि हा प्लस के, या केला विसरू नका. बघा या सगळ्यांचं ॲडिशन किती आलं 11 प्लस 10 प्लस 14 प्लस 17 प्लस 23 प्लस 27 किती आलं 102 प्लस के. किती आलं 102 प्लस के. आणि ऑलरेडी आपण काय केलं होतं 7ला इथे मल्टिप्लाय केलं. 7 × 16 किती आला 112. आपला केची व्हॅल्यू पाहिजे. 102ला इकडं शिफ्ट केलं 112 मायनस 102 इज इक्वल टू के. बघा 112 मायनस 102 किती येईल 10. 10 इज इक्वल टू के. तर केचं फायनल आन्सर किती झालं 10. हे झालं तुमचं फायनल आन्सर के इज इक्वल टू 10. केची व्हॅल्यू किती आली 10 आली. बघा एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे. अशा प्रकारचे न्यूमेरिकल जिथे एक्झाममध्ये विचारतात 2 to 4 मार्क्ससाठी. बघा याच्यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी शिकवलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.